ओके. नमस्कार. आजच्या या भव्य महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण सर्वजण अतिशय मोठ्या प्रमाणात सगळेजण उपस्थित आहोत. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी मी वंदन करते. आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान दिवस आहे, स्मरण दिन आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचेच लाडके आमदार माऊली आबा कटके, पुण्याच्या महापौर सौ मंजुषा नागपुरेताई, संघटनेचे अध्यक्ष रामजी तडस साहेब, आजच्या या भव्य दिव्य केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारंभाचे आयोजक श्री रामकृष्ण साधवजी, श्री सुनील टिंगरेजी, संदीपजी भोंडवे, संजयजी शेटे, योगेशजी दोडके, अभिजित कटके, श्री आबा काळे, रत्नमाला सातव, मारुती आडरकर, शांतारामजी जाधव, श्री प्रदीप कंद, अनिल सातव, मोनिका ताई मोहोळ. खरं तर मुरली अण्णा मला म्हणाले होते की या स्पर्धेचं अत्यंत भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून या क्रीडानगरीला आदरणीय दादांचं नाव दिलेलं आहे आणि या सर्वांच्या या भावपूर्ण श्रद्धांजलीच आहे असं मी म्हणते आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून आभारही मानते. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ऐश्वर्या पाचरणे, मेघराज कटके, राजेंद्र सातव, सुरेश अण्णा घुले, प्रकाश जगताप, शशिकांत गायकवाड, जयश्री सातव, सौकोमल आव्हाळे, मनीषा कटके, सौ वसुंधरा उबाळे, पूजा कंद, स्वप्नील ढमढेरे, सुरेखा हरगुडे, सुषमा मुरकुटे, सो मोनिका हरगुडे, कुशाल सातव, आमच्या सौ वैशाली नागवडे, दादासाहेब सातव, दिलीप वाल्लेकर, राजाराम कांचन, प्रवीण शिंदे, पूजा बुट्टे, बाळासाहेब सातव सर, लोचन शिवलेताई, रसिका चोंदे, संतोष नांगरे, नानासाहेब आबनावे, जयेश कंद आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून असलेल्या मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेला माझा महिला वर्ग, तसेच या कार्यक्रमात संबंध महाराष्ट्र भरून आलेले सर्व मल्ल, त्यांचे प्रशिक्षक, सर्वच अधिकारी, पोलीस आणि पत्रकार बंधू भगिनींनो, आज या स्पर्धेचं उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत आहे. खरं तर या निमित्तानं राज्यभरातून आलेले मल्ल, त्यांचे उस्ताद, कुस्तीप्रेमी, विविध संघटनांचे किंवा संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकारांचं सर्वांचंच मी मनापासून स्वागत करते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. आपल्या मातीतला हा रांगडा खेळ आपल्या महाराष्ट्राची शान आहे. या कुस्तीनेच आपल्याला देशाचं पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. हे पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र पैलवान खाशाबा जाधव यांना मी अभिवादन करते. तसेच कुस्तीचे भीष्म पितामह
स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांचंसुद्धा मी या निमित्तानं स्मरण करते, वंदन करते. छत्रपती शाहू महाराजांनी जोपासलेली कुस्तीची ही परंपरा आज आधुनिक रूपात पुढे नेण्याचं काम, वारसा चालवण्याचं काम आपण सगळ्यांनीच करायचं आहे. 8 दशकांपासून सुरू झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा आजही महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेचं सर्वोच्च प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि या स्पर्धेच्या माध्यमातूनच अनेक दिग्गज मल्ल घडलेले आपल्याला माहिती आहे. आणि त्यांनी राजाचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव देशभर गाजवलेलं आहे. आपल्याला सातव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी स्पर्धेचं स्वरूपही तितकंच आकर्षक आणि प्रेरणादायी आणि वेगळं आहे. महाराष्ट्र केसरी विजेतेला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी असं आगळं वेगळं बक्षीस देण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. उपमहाराष्ट्र केसरी विजेत्यांना स्कॉर्पिओ एन गाडी देण्यात येणार आहे. तसेच माती आणि गादी विभागातील विविध वयोगटातील सुवर्णपदक विजेत्यांना 18 बुलेट मोटरसायकली, तर रौप्य पदक विजेत्यांना स्प्लेंडर मोटरसायकल देऊन त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यात येणार आहे. आणि खरोखरच ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. आपल्या सगळ्या इथल्या ग्रामस्थांनी हे सगळं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचं मी मनापासून कौतुक करते. या स्पर्धेमध्ये राज्यातील जवळजवळ 42 जिल्हा कुस्ती संघांमधून जवळजवळ 1,500 मल्ल सहभागी आलेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे खेळाडू आपल्या ताकदीचा आणि कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आज सादर करतील. अनेक नामांकित तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले कुस्तीपटू या स्पर्धेमध्ये सहभागी होत असल्यामुळे या स्पर्धेची रंगत अधिकच वाढणार आहे. आपल्याला माहिती आहे की या स्पर्धेमध्ये महिला खेळाडूंची सुद्धा या आज सगळ्या आखाड्यामध्ये उतरलेल्या आहेत. आपली ताकद सिद्ध करण्यात त्या पुढे सरसावलेल्या आहेत. सांगलीपासून वर्ध्यापर्यंतच्या आपल्या लेकींची महाराष्ट्राचा झेंडा देशभर उंचावला आहे. त्यांनाही पुरुषाप्रमाणे समान संधी आणि मानधन मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आज काही असलं तरी खेळाडूंचं हित आपल्या सर्वांसाठी सर्वोच्च आहे. या स्पर्धेची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता आपण सगळ्यांनीच जपली पाहिजे आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आदरणीय अजितदादांनी नेहमीच खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ठाम भूमिका घेतलेली होती. विशेषतः कुस्ती या महाराष्ट्रातल्या मातीतल्या रांगड्या आणि पारंपरिक खेळाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. कुस्ती हा केवळ एक खेळ नसून आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि जिद्दीचा वारसा आहे आणि याची जाणीव ठेवून त्यांनी या खेळाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेले खेळाडू जागतिक पातळीवर झळकावेत हीच आदरणीय दादांची कायम भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळेच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवी झळाळी प्राप्त झाली. आदरणीय दादांच्या क्रीडा प्रेमाचा आणि तळमळीचा वारसा आपण सगळ्यांनीच पुढे नेऊयात. वाघोलीच्या या स्पर्धेचे आयोजन खरं तर अत्यंत दिमागदार पद्धतीनं करण्यात आलं. त्यासाठी या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते. या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या यंदाच्या महाराष्ट्र केसरींना आपल्या सर्वांचेच लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते रविवारी दिनांक 22 मार्च रोजी बक्षिसाचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन करताना खरं तर मी एवढंच आवाहन करते की मैदान आहे, मैदानावर खेळाडूवृत्तीनं खेळा
आखाड्यामध्ये प्रामाणिकपणा दाखवा, आपला खेळ अतिशय चांगल्या प्रकारे सादर करा, आपल्या महाराष्ट्राचं नाव जगामध्ये उज्ज्वल करा. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मल्लांचं मी मनापासून अभिनंदन करते. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मल्लांना, त्यांच्या वस्तादारांना मनापासून शुभेच्छा देते. आणि मला या कार्यक्रमासाठी सातव साहेबांनी आवर्जून बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वहिनी. या ठिकाणी शिरूर केसरी सिद्धी शिंदेचा मंचावरती सन्मान होतोय आणि यानंतर आभार व्यक्त करण्याकरिता वाघोली नगरीचे माजी सरपंच, पुणे जिल्हा परिषदेचे